मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ म्हणाले, नापास शब्द जिव्हारी लागतो. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे माजी मंत्री संजय राठोड अस्वस्थ झालेले आहेत. मी नापास असू शकत नाही. प्रगती पुस्तकात नापास, पत्ता संजय राठोड यांना डच्चू अशा विविध बातम्या पाहून मनाला वेदना होतात. मी 1993 पासून शिवसेनेत काम करतो आहे. सर्व कामे वेगाने सुरू आहेत. माझ्या कार्यकाळात मी चांगलं काम केलेलं आहे. माध्यमात मी प्रगती पुस्तकात नापास असल्याच्या बातम्या मनाला लागत आहेत. मी कायम जनतेसाठी काम करत आलोय आणि त्यामुळे माध्यमांनी प्रगती पुस्तकात नापास असल्याच्या बातम्या देऊ नयेत असं हात जोडून संजय राठोड म्हणाले आहेत. नापास झालो हा शब्द जिव्हारी लागतो. मी जर प्रगती पुस्तकात नापास असतो तर माझ्या जिल्ह्यात बंजारा वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी मोदी आले असते का, असा सवाल करत माध्यम आणि माझ्या विरोधात बातम्या पेरणाऱ्या विरोधकांनी हा विचार करावा असं भावनिक आवाहन शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. माझा मंत्रिपदाबाबत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, मात्र मी प्रगती पुस्तकात नापास हे चालणे योग्य नाही, अशी नाराजीसुद्धा राठोड यांनी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निकालानंतर आगामी मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाच्या 2 आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यात अब्दुल सत्तारांसह आमदार संजय राठोड यांचंही नाव होतं. भाजपाचे नेतृत्व आमदारांचं प्रगती पुस्तक पाहून निर्णय घेणार असल्याची चर्चा होती. यावर राठोड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्या बाबतीत प्रगती पुस्तकात नापास, पत्ता कट, संजय राठोड यांना डच्चू अशा बातम्या TV चॅनल्सवर दाखवण्यात येत आहे. खरे पाहिले तर एकनाथरावजी शिंदेसाहेब हे आमचे नेते आहेत आणि ते मंत्रिपदाविषयी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. पण तरीही मीडियामधील बातम्या, त्यातील भाषा बघून मनाला वेदना होतात. मी 1993 पासून शिवसेनेत काम करतो आहे. कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सामान्य शेतकरी कुटुंबात मी आलो असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी शिवसेना शाखा प्रमुख पासून माझी राजकीय वाटचालीला सुरुवात केली. त्यानंतर उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख अशी वाटचाल करीत असताना तब्बल 18 वर्ष मी शिवसेना जिल्हा प्रमुख पदावर कार्य केलेले आहे. त्यानंतर 2004 साली तत्कालीन काँग्रेसच्या मंत्र्यांना हरवून मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्यानंतर 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल व आता 2024 म्हणजे लागोपाठ 5व्यांदा मी आमदार झालो आहे. प्रत्येक निवडणुकीत माझी मतं वाढलेली आहेत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सुद्धा मला 1,44,000 मतं मिळालेली आहेत, जी यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. 2014 साली मला महसूल राज्यमंत्री, 2019ला वनमंत्री, 2022ला अन्न औषध प्रशासन मंत्री व 2023ला मृद व जलसंधारण मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे. मतदारसंघात व जिल्ह्यात शेकडो कोटीचे विकासात्मक प्रकल्पासाठी मी निधी खेचून आणलेला आहे. मी ज्या बंजारा समाजाचा आहे त्या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे जवळपास 720 कोटी रुपयाची कामे सुरू आहेत. त्यात बंजारा विरासत हे वास्तू संग्रहालय हे भारतातील सर्वात चांगले वस्तू संग्रहालयापैकी एक आहे. आमचे दैवत सेवालाल महाराज मंदिर हे भव्य स्वरूपात साकार होत आहे. त्याचबरोबर सामकी माता मंदिर, जेतालाल महाराज मंदिर, रामराव बापू समाधी मंदिर, पर्यटनासाठी बॉटनिकल गार्डन व अंतर्गत रस्ते, भक्त निवास ही सर्व कामे वेगाने सुरू आहेत. यासाठी मला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. महसूल राज्यमंत्री म्हणून मी काम करत असताना अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मी केला. वनमंत्री म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले. नवीन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम केलं. अन्न औषध प्रशासन मंत्री म्हणून सुद्धा महत्त्वाचे निर्णय मी घेतले. तसेच मृद व जलसंधारण विभागात सुद्धा चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न केला. मी माझ्या कार्यकाळात हे सर्व काम केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.